नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान, ज्याला आपण जीके असं म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थ, नागरिकशास्त्र या विषयाच्या संदर्भाने आपल्याला 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले असतात। आपण जर पेपरचं ॲनालिसिस केलं टॅटच्या 2017च्या, तर साधारणपणे 30, 32, 35 पर्यंत आपल्याला जीकेचे प्रश्न विचारलेले आहेत। म्हणून येणाऱ्या टॅटसाठी जीके हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणून आपण सेपरेट पेपरमधले व्हिडिओ बनवलेले आहेत। याच्या अगोदर आपण 6 स्वतंत्र जीकेचे व्हिडिओ बनवलेले आहेत। हा व्हिडिओ क्रमांक 7 अर्थात 7वा पेपर, टॅट पेपर 2017 मध्ये झालेले जे पेपर आहेत ते आपल्याकडे जवळपास 25 ते 30 पेपर आहेत। त्यामधील 7व्या क्रमांकाचा पेपर, ज्यामधील जीकेचे 34 प्रश्न आले होते, त्या प्रश्नांच्या संदर्भाने थोडीशी आपण चर्चा करूया। तर प्रश्न आहे बघा, अणुऊर्जा भट्टी या तत्वावर कार्य करते। विखंडन, एकीकरण, थर्मल हीटिंग आणि वरील तिन्हीचा एकत्रित प्रभाव। तर आपल्याला माहित पाहिजे की अणुऊर्जामध्ये नेमकं काय चालतं। तर अणुऊर्जेमध्ये चालतं केंद्रकीय विखंडन। आपल्या बुक्समध्ये जे उत्तर आहे ते थोडं इंग्लिश होताना बरोबर होत नाहीये ट्रान्सलेट। फिशन म्हणजे काय, तर केंद्रकीय विखंडन। याच्यामध्ये काय होतं, जास्त वस्तुमान असलेले मूलद्रव्य लहान व स्थिर अणूमध्ये विभागली जातात, त्यालाच आपण काय म्हणतो, केंद्रकीय विखंडन असं म्हणतो। बघा, केंद्रकीय विखंडनाची 2 उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत। एक म्हणजे अणुभट्टी आणि दुसरं उदाहरण म्हणजे अणुबॉम्ब। कारण येणाऱ्या एक्झामला असंही विचारतील की अणुबॉम्बमध्ये कोणतं तत्व असतं, तर न्यूक्लिअर फिशन हे तत्व असतं। ठीक आहे, हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर। एक एकीकरण किंवा त्याला केंद्रकीय सम्मिलन हे पण माहीत पाहिजे आपल्याला। ठीक आहे, हे केंद्रकीय सम्मिलन वापरलं जातं हायड्रोजन बॉम्बमध्ये। म्हणजे अणुबॉम्बची निर्मिती केंद्रकीय विखंडनाद्वारे आणि हायड्रोजन बॉम्बची निर्मिती केंद्रकीय सम्मिलनाद्वारे, हे पण लक्षात आपल्याला गरजेचं पाहिजे। किंवा ताऱ्याच्या पृष्ठभागावर जी एनर्जी क्रिएट होते ती फिशन, न्यूक्लिअर फिशनच्या मार्फत ती एनर्जी क्रिएट होते। हे थर्मल हीटिंग तर आपण दगडी कोळशामध्ये थर्मल पॉवर निर्माण करतो, त्याला आपण औष्णिक विद्युत असं म्हणतो। म्हणून इथं अणुभट्टीचं जे तत्व आहे ते विखंडन किंवा केंद्रकीय विखंडनामार्फत चालतं। नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, खालीलपैकी कोणते वातावरणातील पावसाचे एक उदाहरण नाही। इंग्रजीचा आधार घेऊया। विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्झाम्पल ऑफ प्रिसिपिटेशन हॅपनिंग इन ॲटमॉस्फिअर। प्रिसिपिटेशन खरं तर याचा क्लायमॅटॉलॉजीमध्ये याला प्रॉपर शब्द म्हणलं जातं वृष्टी। पाऊस एक वृष्टीचं रूप आहे, बर्फ एक वृष्टीचं रूप आहे, गारा एक वृष्टीचं रूप आहे, धुके, दहिवर ही आहेत वृष्टीची रूपं। कोणतं उदाहरण नसणार आहे, चिखल। हे तर असंही आपल्याला उत्तर कळायच लागलं की हे ऑड आहे म्हणून। ठीक आहे, म्हणून डी इथं उत्तर होईल। त्यानंतर टिंबटिंबमुळे विकार होतात आणि त्यांना विकार देणारे अभिकर्ते असं म्हणतात। बघा, पांढऱ्या पेशी यांना तर आपण सैनिकी सेल म्हणतो। पांढऱ्या पेशीमुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती वाढते। प्रतिजन, अँटीजेन्स हे पण आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत, म्हणजे हे पण उत्तर नाही। आणि अँटीबॉडीज तर आपल्याला माहिती आहे की अँटीबॉडीज जेवढ्या तयार होतील तेवढ्या तो जे काही विषाणू जीवाणू आहेत ते शरीराच्या बाहेर ढकलले जातात किंवा त्यांना मारले जातं। म्हणजे विकर कोण आहेत, ते जे मूळ विकार घडवतात तर ते आहेत रोगाणू, ज्याला आपण पॅथॉजन्स असं म्हणतो। म्हणून डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। नेक्स्ट बघा, कोणती भौगोलिक आपत्ती नाही म्हटलंय। अर्थात इंग्रजीमध्ये जर बघितलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट जिओग्राफिकल परंतु जिओलॉजिकल असा शब्द आहे डिझास्टर। तर जिओलॉजिकल डिझास्टर, आता भूगर्भीय आपत्ती असं पाहिजे होतं ते मराठीमध्ये। चला जाऊ द्या, आपल्याला कळायला लागलं की ज्वालामुखी, भूकंप आणि सुनामी या भूगर्भीय आपत्तीच्या संदर्भानं आहेत। कारण बघा, ज्वालामुखी तर कळलं, भूगर्भाचा उद्रेकातून लावारस शिलारस येतो। भूकंप पण कळलं की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीची हालचाल होते आणि याचाच परिणाम म्हणजे सुनामी। पण समुद्री लाटा
हे जिओलॉजिकल डिझास्टरचा पार्ट नाही आहे. समुद्री लाटा ह्या कशामुळे, उदाहरणार्थ एखादं मोठं जहाज समुद्रामध्ये पडले किंवा तुम्ही असा दगड टाकला एखाद्या पाण्यामध्ये किंवा वारा आला किंवा अजून काहीतरी एक्सेट्रा, यामुळे लाटाची निर्मिती होऊ शकते. तापमानात, दाबात फरक हे काही जिओलॉजिकल कारण नाही ज्यानं समुद्राच्या लाटा निर्माण होतील. म्हणून सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, भारतामध्ये मुघल सत्ता स्थापित करणारा शासक कोण होता? जहांगीर, शेरशाह सुरी, अकबर आणि बाबर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाबराने भारतामध्ये 1526ला मुघल घराण्याची स्थापना केली होती. हा पहिला मुघल घराण्याचा सम्राट बनला होता, कारण या अगोदर भारतावर सुलतानांची सत्ता होती. शेवटचा जो सुलतान होता लोधी, म्हणजे लोधीचा प्रॉपर जर आपण बघितलं तर 1526ला पानिपतची पहिली लढाई झाली बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये. इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि दिल्लीवर सुलतानशाहीचा शेवट होऊन मुघल घराण्याची स्थापना प्रस्थापित केली. तो संस्थापक म्हणजे बाबर. नेक्स्ट बघा, मेरुदंडामध्ये किती हाडे असतात? आता हे खूपच मराठी शब्द झाला. मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा. मेरुदंड म्हणजे काय? पाठीचा कणा. तर पाठीच्या कण्यामध्ये 33 हाडे असतात. याचं डिवायडेशन जर बघितलं आपण तर मानेत 7 असतात, छातीत 12 अर्थात पाठीमागून, कमरेत 5, माकड हाड 4 असतात आणि त्रिकास्तीमध्ये 5 असतात. अशी एकंदरीत 33 हाडे असतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर ओळखायची. इथं म्हणले बघा, उत्पादक हिरण. आता परिसंस्था आणि पर्यावरणावर आधारित क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे की उत्पादक आहे का हिरण, डिअर, त्याला काय आपण म्हणजे प्राणी उत्पादक नाहीतच ना. कोण आहेत प्रोड्युसर? तर वनस्पती आहेत. म्हणजे पहिलं चूक आहे, इथं वनस्पती पाहिजे होतं, पहिले जोडी चूक आहे. प्रायमरी कंझ्युमर आणि लिओपार्ड. आता प्राथमिक उपभोक्ता आहे का बिबट्या? नाही, तो सेकंडमध्ये गणला जातो. प्राथमिक उपभोक्ते कोण येतं? तृणभक्षक. प्राथमिक उपभोक्ते कोण येतं? तृणभक्षक. म्हणजे हे पण चुकला, बी पण चुकला. सेकंडरी कंझ्युमर्स, ज्याला आपण दुय्यम उपभोक्ता म्हणतो. तर आता हे पण दुय्यम उपभोक्ता आहे का? नाही आहे. उपभोक्ता म्हणजे इथं तो मराठीमध्ये भक्षक, आपण नाही पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये भक्षक सरळ दुय्यम भक्षक, प्राथमिक भक्षक असा तो अर्थ आहे इथं कंझ्युमर. तर दुय्यम भक्षक ग्रास, गवत होईल काय? नाही, गवत होणार नाही. दुय्यम भक्षक कोण येतं? मांस भक्षक प्राणी आहेत दुय्यम भक्षक. आणि शेवटची म्हणजे तिसरी पण चुकली सी, शेवटची विघटन करणारा जीवाणू. तर हे अगदी करेक्ट आहे. जे डिकम्पोजर आहेत ज्यांना आपण मराठीमध्ये विघटक असं म्हणतो, तर ते काय असतात? बॅक्टेरिया असतात, विविध प्रकारचे सूक्ष्मजीव असतात किंवा बुरशी असते, या सगळ्यांना बॅक्टेरियाज आपण असं म्हणतो. म्हणजे याच्यामधलं कोणतं अचूक आहे? तर पर्याय डी हे यामधलं अचूक आहे. त्यानंतर भारताचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मानला जातो ज्ञानपीठ. ज्ञानपीठ इथं प्रिंट मिस्टेक आहे, पर्यायी आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर बघा, सिंगापूरची राजधानी कोणती आहे? फुकेत, हनोई, व्हिएंटिन, यापैकी नाही. तर यापैकी नाही म्हणावं लागेल. एक तर तुम्हाला हे माहीत पाहिजे होतं की सिंगापूरची राजधानी ही सिंगापूर सिटी आहे, किंवा व्हिएंटिन ही जी राजधानी आहे ही सिंगापूरची नसून ती लाओसची आहे. आपल्याला जगाचा भूगोल करावाच लागेल. हनोई ही व्हिएतनामची राजधानी आहे. व्हिएतनामची राजधानी आहे. आणि फुकेत हे थायलंडमधलं एक खूप मोठं शहर आहे. थायलंडमध्ये खूप शहर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला किमान हे 3 जरी माहीत असते किंवा हे वेगवेगळे आहेत आणि सिंगापूरचा यांचा काही संबंध नाही, तरी तुम्ही उत्तर काढू शकले असते. यापैकी नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, कोण नायलॉनच्या शोधाच्या संदर्भित आहे? लुई पाश्चर. आपल्याला माहिती आहे की लुई पाश्चर हा एक खूप मोठा बायोलॉजिकल शास्त्रज्ञ, ज्यानं सूक्ष्मजीवांचा वगैरे अभ्यास केला, रेबीजची लस शोधून काढली वगैरे वगैरे. तर त्याचा काही याचा संदर्भ येत नाही नायलॉनसोबत. जॉन कॅबेट हा एक खूप मोठा इटालियन नॅव्हिगेटर होता. त्यानंच पुढे डिस्कवर केला तो नॉर्थ अमेरिका. म्हणजे याचा काही संदर्भ येत नाही. तर जे नॉक्सफॉर्नियस हा थोडासा फिजिक्सचा शास्त्रज्ञ. याला फादर ऑफ फोटोग्राफी होतं. एक लिहून घ्या, एक माहितीसाठी विचारू शकता. फादर ऑफ
फोटोग्राफीचा शोध लावला नेक्स्ट फॉर्ने. आणि मग आता पर्यायी आपलं उत्तर काय असणार आहे तर डॉक्टर वॉलेस एच कॅर्थर्स यांनी नायलॉनचा शोध लावलेला आहे, पर्याय डी. नेक्स्ट बघा, पेट्रोलियम एक मिश्रण आहे कशाचं. एकदम सोपा प्रश्न झाला हा, हायड्रोकार्बनचं. आपल्याला सगळे 8वी 9वी 10वीला स्वतंत्र चॅप्टर येते की पेट्रोलियम काय आहे, हायड्रोकार्बन्सचं एक मिश्रण आहे. नेक्स्ट, शारीरिक आरोग्य आणि अशिक्षितता याला मोजण्याचे दर्शक कोणतं तर ते दर्शक आहे दारिद्र्य. दारिद्र्य याच्यातून गरिबी, गरिबीतून मग शरीराकडे दुर्लक्ष, म्हणून हे सगळं दारिद्र्य कळलं की आपल्याला त्याची शारीरिक स्थिती आणि एज्युकेशनल काय स्टेटस आहे हे आपल्याला कळून येतं. म्हणून 70चं उत्तर असणारे पर्याय ये. नेक्स्ट बघा, संगणकात कीबोर्डचं काय कार्य आहे. पण पर्याय कसे दिलेत बघा, प्रिंट करणं हे तर नाहीच. इनपुट आहे का ते, इनपुट माहितीची इनपुट करतो का आपण कीबोर्डनं. येस, आपण सगळं माहितीचं इनपुट कशानं करतो, कीबोर्डनं, माऊसनं. म्हणजे ही काय आहेत, इनपुट डिव्हाइस आहे कीबोर्ड आहे. बस तुम्हाला एवढं माहीत पाहिजे. जसं माऊस आहे, कीबोर्ड आहे, स्कॅनर आहे, सेन्सॉर आहे, मायक्रोफोन आहे, हे सगळे काय आहेत इनपुट डिव्हाइस आहेत. झालं आपलं काम. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती पाण्यातील वनस्पतीचे उदाहरण आहे. हायड्रिला नंबर 1. कारण बघा, कॅक्टस आपल्याला माहिती आहे वाळवंटामध्ये येतं, आणि कडुलिंब इन जनरली कुठं पठारे किंवा पानगळतीची जी झाडं आहेत तिथं कडुलिंब येतं. पाण्यात विचारलं ना तर मग हायड्रिला, पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर होणार आहे. त्यानंतर विचारले की मातीचे कोणते संयोजन वनस्पतीच्या विकासासाठी उत्तम आहे. माती, वाळू ठीक आहे, पण खडी नाही. म्हणजे जिथं जिथं खडी आलं तिथं कट करा. काय उरलं मग, बुरशी, वाळू आणि चिकन माती. बुरशी म्हणजे एक प्रकारचं ह्युमसच झालं, म्हणजे ते गरजेचंच आहे. म्हणून डी आपल्याला उत्तर घ्यावे लागेल. खडीवाले आपण त्याला बाजूला काढा पर्यायातून, आपल्याला उत्तर मिळणं सोपं होतं. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता. सर्वांना पाठे, प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागर. जाता जाता आर्टिक. सर्वात लहान हे बी पाठ करा, हे विचारतील आपल्याला. सर्वात लहान कोणता आहे, आर्टिक. अटलांटिक नंबर 2ला क्षेत्रफळानं, आणि हिंदी नंबर 3ला. 4 नंबरला दक्षिण महासागर, आणि आर्टिकचा नंबर 5. म्हणजे जगामध्ये किती महासागर आहेत, 5. सर्वात छोटा आर्टिक आणि सर्वात मोठा प्रशांत, ज्याला आपण पॅसिफिक असं म्हणतो. उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती आणि इतर न्यायाधीशांना कोण नियुक्त करतो. उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर, बघा देशाचे सर्वोच्च न्यायालय असू देत नाहीतर मग राज्याचे उच्च न्यायालय असू देत, या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवड करण्याचे अधिकार हे कुणाला आहेत, राष्ट्रपतीला आहेत. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर द डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी. सर्वांना माहिती आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. पण तू येणाऱ्या एक्झामसाठी बाकीचे पण विचारतील आपल्याला. पंडित जवाहरलाल नेहरूचं अजून एक पुस्तक आहे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, किंवा मग महात्मा गांधीजींचं ते आत्मचरित्र विचारतात, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ किंवा इंडिया ऑफ माय ड्रीम, हे 2 पुस्तकं विचारू शकतात. त्यानंतर सुभाषचंद्र बोसचे पण पुस्तक आहेत. ॲन इंडियन पिलग्रिम्स नावाचं एक बुक आहे. द इंडियन स्ट्रगल नावाचं बुक आहे. द कॉल ऑफ माय मदरलँड नावाचे बुक्स आहेत. माहिती काढा बघा, कारण काय येणाऱ्या एक्झामसाठी काही विचारू शकतो. दादाभाई नौरोजी यांचं फेमस बुक, आणि कोणत्या एक्झामला विचारलं आहे आपल्याला, त्यांनी जो सिद्धांत मांडला होता त्या बुकचं नाव आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. हे पुस्तक दादाभाई नौरोजींचं इकॉनॉमिक्सवरलं खूप मोठं बुक आहे, जे नेहमी एक्झामला आपल्याला विचारलेलं असतं. त्याच्यामुळं बाकीच्या पर्यायामधले पण रायटर असतील तर त्यांचे बुक्स, त्यांची माहिती काढायचं शिका. मानवी शरीरात खालीलपैकी कोणता सर्वात कठीण पदार्थ आहे. अस्ती, दंतकवच, दंती आणि नख. आपल्याला असं वाटतं की बोन आहेत, पण बोनपेक्षाही कडक आहे इनॅमल. इनॅमल जो दातावर जो पांढरा शुभ्र आपले दात दिसतात ना, तर ते दिसतात इनॅमलमुळे, जो मानवी शरीरातला सर्वात कठीण पदार्थ म्हणून गणला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा, कीटाणुनाशक वनस्पती सहसा मध्ये रूपांतरित होतात.
इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आर युजली डिपेंड्स टू. इन्सेक्टिव्होरस प्लांट मराठीमध्ये होताना अगदी परस्पर विरोधी शब्द झाला आहे. वास्तवतः कीटकभक्षी वनस्पती असं व्हायला पाहिजे होतं ते मराठीमध्ये. कीटकभक्षी वनस्पती. बघा, बऱ्याच प्रश्नांमध्ये मराठीत होताना प्रॉब्लेम आलेले आहेत. येणाऱ्या एक्झाममध्येही आपण लक्षात ठेवायचे की मराठी गुगल ट्रान्सलेट होताना प्रॉब्लेम प्रॉपर होत नाही आहे. त्यामुळे इंग्रजीचं बघा, इंग्रजी सरळ सरळ की इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आर युजली डिपेंड्स कशावर अवलंबून असतात, तर ते असतात नायट्रोजन संयुगाची कमतरता असणाऱ्या मातीमध्ये त्या येतात वनस्पती. जसं तुम्हाला माहीत पाहिजे की किडे खाणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत, तर घटपर्णी आहे, कोब्रा प्लांट आहे, ड्रोसेरा आहे, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. जनरली विज्ञानावर आधारित प्रश्न खूप सारे विचारलेत. ह्या व्हिडिओ सिरीज झाल्याच्या नंतर आपले काही 10-15 पेपर झाल्याच्या नंतर आपण स्पेशल विज्ञानची सुद्धा व्हिडिओ सिरीज सुरू करू, जेणेकरून आपले मार्क्स जाऊच नाहीत. हाच आपण त्यामुळं आपण याची सुद्धा स्वतंत्र विज्ञानची, स्वतंत्र जॉग्राफीची, स्वतंत्र हिस्ट्रीची, पॉलिटीची, जी केमध्ये जेवढे जेवढे विषय येतं तेवढ्या विषयाच्या आपण व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुठल्याही भाजीपाल्यामध्ये नसलेले जीवनसत्व. एकदम सोपा प्रश्न झाला हा. डी जीवनसत्व, बी जीवनसत्व, सी जीवनसत्व आणि बी जीवनसत्व. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिटॅमिन डी. हे सूर्यप्रकाशापासून मिळतं. बाकी ई, सी, बी हे आपल्या अन्न घटकामध्ये आढळून येतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी शरीरातील वेगळा अवयव कोणता आहे. आता आन्सर कीमध्ये लाळोत्पादक ग्रंथी येतं. बाकी मोठे आतडे, यकृत आणि मूत्रपिंड हे अवयव असे वाटतात. पण असं वाटतं की मूत्रपिंड उत्तर असायला पाहिजे होतं. आता आन्सर कीमध्ये लाळोत्पादक ग्रंथी आहे, हे तुम्ही समजून घ्या. आता मूत्रपिंड का विचार करूया आपण, कारण यकृत, मोठं आतडं आणि लाळोत्पादक ग्रंथी या ज्या ग्रंथी आहेत, ह्या ज्या आपल्या शरीरामधले जी पचन संस्था आहे तिच्याशी रिलेटेड वाढतात हे तीन. आणि मूत्रपिंड हे उत्सर्जन संस्थेशी रिलेटेड वाढतं. म्हणून आपल्याला असं वाटतं की मूत्रपिंड असायला पाहिजे होतं. पण आन्सर की मात्र लाळोत्पादक ग्रंथी आहे. खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. कोणते विधान खरे बघा, ध्वनीची गती प्रकाशापेक्षा अधिक वेगवान असते. तर हे रॉंग आहे. आपल्याला माहिती आहे की ध्वनीपेक्षा प्रकाश वेगवान आहे. आपण हे आपल्या व्यवहारामध्ये बघितलेलं आहे. जसं वीज अगोदर चमकते आकाशामध्ये, बरोबर आहे की म्हणजे, आणि मग आवाज येतो ना. वीज अगोदर चमकते आणि नंतर आवाज येतो. याचा अर्थ काय, चमकलेली वीज अगोदर तुम्हाला दिसली म्हणजे तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचली, तुमच्या बाहुलीवर त्याची प्रतिमा तयार झाली. म्हणजे काय, प्रकाश जास्त पळतो ध्वनीपेक्षा. म्हणून पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. प्रकाशाची गती आवाजाच्या वेगापेक्षा अधिक आहे. बी इज अ करेक्ट. बी इज अ करेक्ट जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रकाश गती आणि आवाजाच्या गती सारखी असते, हे रॉंग आहे. म्हणून इथं कोणतं विधान खरं आहे, तर द स्पीड ऑफ लाईट इज मोर दॅन स्पीड ऑफ साऊंड. इट इज करेक्ट. नेक्स्ट बघा, कोपरा आणि गुडघ्याच्या सांध्यामुळे हाडे हलतात. सर्व दिशेला, 4 दिशेला, एका दिशेत, 2 दिशेत. कोपरा आणि गुडघ्याच्या सांध्यामुळे हाडे हलतात. तर प्रश्न कसा तयार व्हायला आहे बघा तर तो एका दिशेत. एका दिशेत असं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1 डायरेक्शनमध्ये खुबा, कोपरा, गुडघा एका दिशेत. एका दिशेमध्ये म्हणजे ते कोण जर विचारला की 180 कोणामध्ये हलतात, पण ते एका दिशेत असतात. त्याला मराठीमध्ये त्याला बिजागरीचा सांदा, बिजागिरीचा सांदा असं म्हटलं जातं. आणि सर्व दिशेला किंवा 2 दिशेला हलणारे आहे उकळीचा सांदा, जे 360 मध्ये ते फिरते ते. ठीक आहे. आणि हा एका दिशेत म्हणजे बिजागिरीचा सांदा 180 मध्ये फिरते. नेक्स्ट, युनिसेफचं पूर्ण रूप काय आहे, तर ते आहे युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड. युनिसेफची स्थापना झाली होती 1946 मध्ये. तिचं हेडक्वार्टर्स आहे न्यूयॉर्कमध्ये. हे पण माहिती असणं आपल्या गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सत्यार्थ प्रकाशचे लेखक कोण आहेत. सत्यार्थ प्रकाशचे लेखक आहेत स्वामी दयानंद सरस्वती, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. आर्य समाजाचे संस्थापक सुद्धा ते आहेत. स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन सुरू केलं. राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
पंडित मदन मोहन मालवीय हिंदू महासभेमध्ये स्थापनेमध्ये सक्रिय सहभाग आहे त्यांचा. ठीक आहे. नेक्स्ट, जेव्हा हानी न पोचलेल्या रक्ताच्या वाहिनीमध्ये गठ्ठा तयार होतो त्याला काय होतो? मग त्यावेळेस काय होतं? म्हणजे रक्त ब्लड व्हेसल्समध्ये जर क्लॉट तयार झाला तर काय होईल? असा सरळ सरळ प्रश्न आहे, तो आपल्याला कळतो बघा. आपला मृत्यू होईपर्यंत रक्तस्राव होईल असं म्हणता येत नाही. आपला मृत्यू होईपर्यंत रिपीट झालं. प्लेटलेट्स कापलेल्या भागाच्या कडेला चिकटून एकमेकांना जोडल्या जाऊन कापलेला भाग बंद होईल असंही म्हणता येणार नाही. पण बघा, गठ्ठ्याच्या बाहेर असलेल्या ऊतकासोबत रक्त वाहून जाऊ शकते, म्हणून डी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अमिनो आम्ले ही टिंबटिंबमध्ये अस्तित्वात असतात, तर ती असतात प्रथिनांमध्ये. म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अर्थात प्रथिने हीच अमिनो आम्लापासून तयार होतात. आपल्या शरीरात 23 प्रकारचे अमिनो आम्ल आहेत, त्यापैकी 13 हे आम्ल शरीरात असतात, तर 10 हे आपण इतर अन्नपदार्थाच्या मार्फत ग्रहण करत असतो. बेंजामिन नेत्यानाहू हे टिंबटिंब आहेत. कोण आहेत ते? तर इस्रायलचे पंतप्रधान, सिरियाचे राष्ट्राध्यक्ष, सिरियाचे पंतप्रधान, इस्रायलचे राष्ट्रपती. तर बेंजामिन नेत्यानाहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. एक घडामोडी आपल्याला एखादी वेळेस विचारू शकते, ते पण आपल्याला कव्हर करावी लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते शहर आहे? बघा आता, माल्टा हा देश आहे, एक भूमध्य सागरामधला बेट आणि स्वतंत्र देश आहे. सायप्रस हा सुद्धा देश आहे, भूमध्य सागरामधला स्वतंत्र देश आहे, हा बेट पण आहे. ग्रॅनडा हे स्पेनमधलं शहर आहे. झालं, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. ग्रॅनडा काय आहे? स्पेनमधलं एक शहर आहे. त्यानंतर नेक्स्ट, हे सॉफ्टवेअर जे इंटरनेट सर्फ करण्याची परवानगी देते, तर ते देतं ब्राउझर, जसं आपण क्रोम ब्राउझरचा यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट, एनालॉग्स आहे. कॅस्पियन सी इज टू इनलँड सीज ॲज डॅश डॅश इज टू ओशियन. म्हणजे कॅस्पियन समुद्र जसा चारही बाजूनं समुद्रानं वेढलेला आहे, तसा मोठा महासागर कोणता आहे? ठीक आहे. छोटा म्हणजे समुद्रानं वेढलेला, जमिनीभोवती वेढलेला कॅस्पियन सी, तसा एक त्याला ओपन ओशियन म्हणू आपण, तर तो आहे प्रशांत. असं ते आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. नेक्स्ट बघा, पाण्यात राहणाऱ्या माशाला खवले नसतात. कोणत्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्याला खवले नसतात? आता पहिले लक्षात घ्या, गिल्स म्हणजे खवले नव्हे, गिल्स म्हणजे कल्ले. गिल्स म्हणजे काय? कल्ले. आता प्रश्न सोपा झाला बघा. माशाला कल्ले असतात, बेडूक पण जेव्हा छोटा असतं त्याला कल्ले असतात. कुणाला कल्ले नसतात? व्हेलला नसतात. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हेल. आपल्याला नसतात म्हणले ना ते, कारण व्हेलला लंग्स असतात. लंग्स असतात, लंग्सच्या मार्फत श्वासोश्वास घेतो, आणि मासे आणि बेडूक हे कल्ल्याच्या मार्फत श्वासोश्वास घेतात. ठीक आहे, म्हणून उत्तर येतं व्हेल. नेक्स्ट, रक्तातील कोणता घटक गोलाकार आणि रंगहीन आहे? विच एलिमेंट्स इन द ब्लड इज राउंड अँड कलरलेस? प्लाझ्मा, प्लेटलेट्स, रेड ब्लड सेल. साहजिकच काय आहे उत्तर? व्हाईट ब्लड सेल, पांढऱ्या रक्तपेशी. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.